तर औषध निरीक्षक परीक्षा रद्द केल्यानंतर अभिमन्यू पवार आक्रमक झाले आहेत। प्रश्नपत्रिका फुटलीच कशी? अभिमन्यू पवार यांनी एमपीएससीला हा सवाल केला। उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असं अभिमन्यू पवार यांनी म्हटलं। एकाच उमेदवाराला पेपर मिळाला की अनेकांना फायदा झाला असा सवालही अभिमन्यू पवारांनी केला। पेपर फुटीमागे आयोगातील कोणती यंत्रणा याच्या सखोल चौकशीची मागणी सुद्धा त्यांनी केली। प्रश्नपत्रिका फुटीचा सविस्तर अहवाल जाहीर करण्याची अभिमन्यू पवार यांनी मागणी केली आहे। दोषींवर पेपरफुटी कायद्यानुसार कठोर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली। अभिमन्यू पवारांचा ट्विट आपण पाहूया। प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे आयोगाच्या गोपनीयतेवर विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। नेमकी प्रश्नपत्रिका कशी फुटली? फुटलेली प्रश्नपत्रिका एकाच विद्यार्थ्यांमार्फत ही मर्यादित राहिली की मग अनेकांना त्याचा लाभ झाला याची चौकशी करा। त्याचा सविस्तर अहवाल हा जाहीर केला पाहिजे। या विषयामध्ये लवकरच मी मुख्यमंत्र्यांना भेटून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार।